मिल टर्बाईनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना कारखान्यातील ऑइल आणि बगॅसनं पेट घेतला। त्यामुळे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आग लागली। धुराचे लोट आणि स्फोटांचा आवाज ऐकून कारखान्याजवळचे रहिवासी घटनास्थळी धावत आले, तर अग्निशामक दलासह खासगी टँकरच्या मदतीने सुमारे 1.5 तासाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। 4 दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र कारखान्याच्या मशिनरीसह मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच संपलाय। त्यानंतर कालपासून मिल टर्बाईनमधील वेल्डिंगच्या कामाला सुरुवात झाली होती। आज सकाळी वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणग्या उडून जमिनीवरील ऑइल आणि बगॅसनं पेट घेतला। त्यामुळे बघता बघता आग फोफावली। दरम्यान कारखान्यात काम करत असलेल्या काही मोजक्या कामगारांनी चेअरमन आमदार अमल महाडिक यांच्याशी संपर्क साधला, तर आगीमुळे स्फोटाचे आवाज आल्यानंतर उल्पे मळ्यातील नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली। तोपर्यंत आग चांगलीच भडकली होती। कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, चीफ इंजिनियर अमर पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला वर्दी दिली। काही वेळातच अग्निशामक दलाचे कसबा बावडा, सासने ग्राउंड, प्रतिभानगर, टिंबर मार्केट, महापालिका मुख्य इमारत आणि फुलेवाडी फायर स्टेशनमधील बंब घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक, संचालक संतोष पाटील, तानाजी पाटील, विजय भोसले, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, डॉक्टर विश्वास बिडकर, सर्जेराव पाटील, डॉक्टर मारुती किडगावकर हे कारखानास्थळी दाखल झाले। आमदार अमल महाडिक यांनी तातडीने जवाहर कारखाना आणि शरद कारखान्याच्या प्रमुखांना फोन करून तिथले अग्निशामक बंब बोलावून घेतले। गेले 4 दिवसापूर्वीच कारखान्याचा हा गळीत हंगाम संपला आणि संपल्यानंतर डिसमेंटलिंगचं काम चालतं, मेंटेनन्सची कामं चालू होतात। हे काम चालू असताना कामगार काम करत असताना अचानक आग पेटली, पण ही आग शॉर्ट सर्किटमुळे घडली आहे की बाबा गॅस कटर असेल, वेल्डिंगचं काम चाललं त्याच्यामुळे घडली आहे हे आता लक्षात येत नाही। पण आगीवरती कंट्रोल करण्यात अग्निशामक दलाची लोक आली आणि त्यांनी कंट्रोल आणले। कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांनी प्रयत्न केले की बाबा आपल्याला ही आग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, पण ते प्रयत्न त्यांचे थोड्या प्रमाणात म्हणजे त्यांना कमी पडले। त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलून ही आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे। सुदैवानं यात कुठली दुःखद घटना घडलेली नाही आहे, पण नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आणि खरोखरच ही वाईट घटना आहे। पण या ठिकाणी नक्कीच आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही आता बघतोय काय घडलं आणि फायर ब्रिगेडचे लोक असतील किंवा प्रशासन किंवा कर्मचारी आमचे, त्यांचं मी म्हणजे मनापासून धन्यवाद मानतो, कारण अलर्टनेस त्यांनी हे केल्यामुळे आग कंट्रोलमध्ये आलेली। बगॅसमुळे आग भडकत असल्यानं शहरातील खासगी टँकर सुद्धा बोलवण्यात आले। सुमारे 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचं मोठं नुकसान झालंय। ज्यावेळेला घटनास्थळी आम्ही पोहोचलो त्यावेळेला आम्हाला कळलं की इंजिन रूममध्ये आग लागली होती। इंजिन रूममध्ये जेव्हा आग लागते त्यावेळेला थोडं ऑइलचं प्रमाण असतं, त्यामुळे ती आग पाण्याने न विझवता फोमच्या साहाय्याने आम्ही विझवलेली आहे। विदिन 15 to 20 मिनिट्समध्ये आम्ही ती आग विझवली आणि आता सध्या कुलिंगचं काम चालू आहे। तर ह्या जे कारखान्यामध्ये जो इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, तरी आता सध्या परिस्थिती नियंत्रण झाली आहे। किती बंब आपल्याकडे? टोटल 6 फायर स्टेशनचे आपले बंब होते, 2 एक वडगावचा होता, बाहेरच्या नगरपालिकेचा एक आहे आणि त्यांची पण फायरची सिस्टीम चालू होती, त्यामुळे आपल्याला बाहेरनं जास्त काही गाड्या बोलवायची गरज नव्हती। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। या गर्दीतून वाट काढत जीवावर अक्षरशः उदार होऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली। महापालिका अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे, अधिकारी जयवंत खोत, ओंकार खेडकर, जवान अभि सरनाईक, मोहसिन पठाण, विजय सुतार, आकाश जाधव, दत्तात्रय जाधव, पुंडलिक माने, मेहबूब जमादार, उमेश जगताप, सौरभ पाटील, अनिकेत परब यांनी आग विझवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तर माजी नगरसेवक प्रदीप उल्पे, कारखान्याचे कर्मचारी इंद्रजित वाडकर, उमेश उल्पे यांनी देखील आग विझवण्याच्या कामात सहकार्य केलं।